झाले का तुमचे धान भरून? लबर चट्टू कुठली नाही तर धान भरून झाले का म्हणते. जराशी पोते धरू लाग म्हणलो तर तिकडे गेलीस. मले काम आहे म्हणतेस. अहो तर मला स्वयंपाक पाणी नाही करावं लागे का? तिकडे स्वयंपाक पाणी कोण करेल? तर जाणं तर मग इकडे कशाला आलीस का? जाणं आपला स्वयंपाक पाणी कर. अहो त्या टेलरिंग बाईचा फोन आला होता. का म्हणत होती टेलरिंग बाई? का विचारत होती? बाप्पा बाप्पा, चेहरा तपा लालगुंद होऊन गेला ना, खुशी तमावून नाही राहिली. टेलरिंग बाईचा फोन आला म्हणलो होता. अहो तसा नाही, का म्हणत होती म्हणलो. तूच तर सांगून राहिलीस ना फोन आला म्हणून. हो तिचा फोन आला. तिच्याकडे मी ब्लाऊज दिली होती 3 शिवायला, तर झाले म्हणे ब्लाऊज. हा तर मग मी का करू? तिचा फोन आला होता तर. अहो काही करा नको, 500 रुपये द्या. बाप्पा, तिले कायचे मी 500 रुपये देऊ? मी केव्हा तिले उधारी मागतलो? होड बाप्पा, या माणसाला तर काही समजेच नाही. टेलरिंग बाईचा फोन आला होता म्हणतो मला 500 रुपये द्या म्हणतो. साड्या नाही दिलं होतं का तिच्याकडे? ब्लाऊज शिवायला दिलं होतं, तर ब्लाऊजचे पैसे नाही द्यावे लागेल का तर? अच्छा अच्छा, म्हणूनच हे लाडी गोडी होय नाही. तुझ्या लाडकी बहिणीचे पैसे आले असतील ना. जा बँकेत काढून आण ना, ते दिले. कायची लाडकी बहीण ना फाडकी बहीण? दिवाळीच्या आधी पैसे दिले तर पूर्ण दिवाळी संपून गेले आणि आता देऊ नाही म्हणते. म्हणूनच म्हणतो सग्गा भाऊच होते बाबा, तोच आम्हाला जिंदगीभर पुरल. हा, लाडक्या बहिणीचे पैसे आले तर कसे उचलत होत्या? आम्हाला भाव नाही देत होत्या लाडक्या बहिणीचे पैसे आले तर. आणि आता पैसे बंद करते का तर बरोबर आमच्या जवळ आल्या. शासनाच्या तिजोरीवर भार पडते म्हणते ना. आता नाही देऊ म्हणते, पुढच्या रक्षाबंधनला देऊन. असा काही चाललाय. मस्त होट घेवायच्या पहिले लाडकी बहीण योजना सुरू केलं. लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे दिले ना, आता का देवाला नेट लागते? तुम्ही बायका आहात ना बिंडोक, कोणाच्याही बोलण्यात येऊन जाता झाला. म्हणे आमचे 1500 रुपये येऊन राहिले, मी का तुम्हाला विचारतो का? मी का तुम्हाला पैसे मागतो का? बाप्पा बाप्पा, किती नखरे दाखवत होतीस. हो पण पैसे आले होते तर का मी एकटीनेच खर्च केलो का? काय दिवाळीत नाही झाले का? तुमच्या बहिणीला साडी माझ्याच पैशाने घेतल्या. वा रे वा, तुझ्या जवळच तर पैसे उचलत होते ना. माझ्या पैशाने घेऊन टाका, समोरच्या महिन्यात अजून पैसे येतील तर घेऊन टाका म्हणून घेतलो मी. आता कायले आलीस माझ्याजवळ पैसे मागावले? बेकारचेच देऊन दिलं. आपल्या खात्यातच ठेवलं असतं तर आता थोडे थोडे झाले असते ना, तुम्हाला मागावं नाही लागला रहता. द्या ना मला 500 द्या ना. ब्लाऊज झाले आहेत म्हणते शिवून. आता नाही येत माझ्याजवळ पैसे. धान तर विकू दे. हे धान पहिले भरू लाग मले, मग गंज बाजारात नेईन, विकीन, मग चुकारा होईल, तेव्हा देशील तिले पैसे. हट गड्या, उधारी के चावल काम नाही आते म्हणतात, तर तशीच गोष्ट झाली. मी येतो जेवण करून. तोपर्यंत हे 2 पोते आहेत तर भरून ठेव. हट गड्या, आता याची गोष्ट मानावंच लागेल. हे मुरे घ्या मुरे, ताजे ताजे मुरे. लेकराच्या मिसन माय बापाले खावाले भेटते. मुरे घ्या मुरे. घेता का हो बाई मुरे? का मालन बाई मुरे घ्या म्हणता? पैसे नसत बाई? बापा, का पैसे नसत म्हणता व? मोठ्यान बारीक कापता ना, एवढे मोठे धान झाले आहेत. घ्या ना, मस्त हाताचे फोडले होत मुर्रे. हे धान दिसते एवढे मोठे, पर खर्च किती लागते? ऐ का नांगरटीले खर्च, मग बी बियाणेले खर्च, खाताले खर्च, मग धान खोदाईले खर्च, धान लावाईले खर्च, मग अजून कचरा, अजून धान कापणी, चूरणा, किती पैसे लागतात. हे एवढे धान दिसतेत तर डोऱ्याभर दिसतेत. हो खर्च लागते म्हणून का पोटाले नाही खान का? तर घ्या ना मुरे, मस्त ताजे आजचे फोडले होत ना. घ्या ना. नाही 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 घेऊ. धानावर मुर्रे घ्या ना. 2 पायली धानाचे 2 पायली मुर्रे. नाही, मी दुकानातूनच घेऊन आणून टाकीन. नाही घेत मी मुर्रे. दुकानातले मुर्रे का चांगले नाही लागत ते. आमच्या जवळचे ताजे मुर्रे आहेत, मस्त कुरकुरे आहेत. मस्त लाडू बनवा, खा आता. हडगळे आहे तर मागच लागली. नाही ना, नाही घेऊ. मग याल उद्या परवा. उद्या परवा नाही येत, आता घेऊन टाका. मस्त 2 पायली मुर्रे, लाडू बनवून देतो वाटल्यास. ठीक आहे, देऊन द्या.
पण लाडू बनवून द्याल का? आताच बनवून द्या. गुड घे आहे आमच्या घरी. हे मुरे घ्या मुरे, ताजे ताजे मुरे, लेकराच्या मिसान माय बापाले खावाले भेटते. मुरे घ्या मुरे. ए मुरेवाले काकू, मला 2 रुपयाचे मुरे द्या ना. अहो पोरी, 2 रुपयाचे मुरे नाही भेटत ना. मी धानावर मुरे विकतो. जा आपल्या मम्मीले सांग आणि धान घेऊन ये, मग देतो तुले मुरे. का मुरेवाले काकू, देऊन द्या ना 2 रुपयाचे. मला खूपच आवडते तुमच्या जवळचे मुरे. मस्त खारे खारे न कुरमुरे मुरे राहतात. द्या ना काकू 2 रुपयाचे. असे काऊन करता? मी घरी जाईन ना तर माझी मम्मी माझ्यावर चिल्लवल. घेऊन नाही देवाची मुरे. अहो हो बेटा, मस्त हाताचे फोडले होत ना माझे हातचे मुरे, म्हणून कुरमुरे लागतात. पण बेटा 2 रुपयाचे नाही देऊ ना मी. जा घरी जा ना धानान बरं, मग देतो तुले मुरे. धानावरच देतो मी मुरे. हट काकू, असे काऊन करता? चला ना, नाही तर मग आमच्याच घरी चला. माझी मम्मी मग घेऊन देते का? तर चला ना काकू, मला चाय मुरे खूपच आवडतात. आमच्या इथं आतापर्यंत मुरे नाही घेतल्या, तुम्ही आज पहिल्यांदाच दिसल्या. चला ना काकू. कोणाकडे आहे तुझं घर? ती नाही का आमच्या गावची शांता काकू, तिच्या घराच्या जवळून मग 5, 6, 7 घर सोडून मंदिराजवळ आहे आमचं घर. चला ना काकू. अहो आता गावात मी ना एंट्रीच मारलाव. आता सिंग गावात आलो नाही, एकदम तुझ्या सेल्ल्यावरच्या घरात येऊ का? मी येतो मुरे विकत. हट काकू, तुम्ही केव्हा याल? मी तर शाळेत पण चाली जाईन. चला ना काकू आताच. मग तुम्ही लाडू पण आणता का काकू मुर्याचे विकावले? हो ना बाई, समोरच्या हप्त्यात आणीन लाडू विकावले. मग लगेच तर 2 रुपयाचा लाडू घेशील, तेव्हा देईन तुला 1 लाडू. पण आता तुझ्या घर दूर आहे ना, मी गावात फिरून येतो. मुरमुरा किती हा कुरमुरा मुरमुरा. हो ते काकू, मग समोरच्या हप्त्यात लाडू आणाल ना? आमच्याच घरी आण काकू तुम्ही, आमच्याच घरी पहिले आण. मी घेईन 2 रुपयाचे लाडू, पण आता चला ना काकू तुम्ही. नाही हो, फिरत येईन म्हणतो ना. हे मुरे घ्या मुरे, ताजे ताजे मुरे. अरे बाबा, मुरे खाईन म्हणलं, मस्त चाळीसोबत ते गांगून चालत पण नाही. ए पोरी, रडू नको. धर लागेस तर मुठभर मुरे धर, पण रडू नको बाबा. येतो मी लगेच तर गावात फिरून तुमच्या घराकडे. काकू, पण आता आहेत नाही ना माझ्याजवळ पैसे. मी घरी जाईन ना पैसे आणीन. का पोरगी आहे बाई? आता बरी म्हणत होती 2 रुपयाचे मुरे द्या, 2 रुपयाचे मुरे द्या, आणि आता म्हणते पैसे नाही आहेत. काकू, मी आपल्या मैत्रिणीकडे जात होतो ना, तर तेवढे तुम्ही दिसले, तर म्हणून मी म्हणलं 2 रुपयाचे मुरे द्या, मग मस्त देईन मी तुम्हाला पैसे. हट बापा, तू राहू दे, पैसे घिसे. धर हे मुठभर मुरे.